गाईस, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आजचा जो ब्लॉग आहे थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, हा ब्लॉग आहे गडिंग्लज टू पुणे. ॲक्च्युली मी घरी आले होते 4-5 दिवसांसाठी आणि आता चालली आहे रिटर्न. तर वाजलेले आहेत 6 आणि माझी बस आहे आता 8 वाजता, ट्रॅव्हल्स आहे 8 वाजता. तर त्याची तयारी चालू आहे जायची. तर आजचा ब्लॉग तोच आहे. मी मागच्या वेळी पुणे टू गडिंग्लज हा ब्लॉग केला होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये देते, तुम्ही तोही ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा हा ब्लॉग आहे तो गडिंग्लज टू पुणे. म्हणजे मी घरून पुण्यासाठी जाते, मी PGवरती राहते. मोस्ट ऑफ द लोकांना माहिती आहे जे माझे ब्लॉग्स बघतात ते. तर तेच तयारी चालू आहे, तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. हळू काढ अगं, ते नाही ते काढ ना, बॅगेमधलं काढ सगळं. तर त्याच्याशिवाय नाही काढता येणार. खूप हळू. माझा व्हिडिओ करायचा नाही, इथून खाली घे. अगं अगो बाई, हळू म्हणा लागलं तरी. कुल्लड़ला दांडा नसतो मम्मी. अभी हम कुल्लड़ में चाय पियेंगे, ठीक है. चांगलं आहे. बघित क्यूट आहेत की नाही. सगळे आपल्या घरी तेवढंच चहा पितात. 12 आणणार होतो पण जागा नव्हती माझ्या बॅग मध्ये. अगं असतं ना खडक. आपण त्या ह्याच्यात घेतो की नाही. असू दे, पचका करू नको. मी एवढं मेहनतीनं आणलंय. असे नाहीये, एवढेच आहेत. हा, ते छान आहेत खरं, त्याला दांडा नाही म्हणून आम्ही तसेच असतात. ते छोटे छोटे असतात म्हणून मी घेतलं नाही. गाड्यावर छोटे असतात. हा बघ कसा मोठा आहे. तेवढं चहा पिलं की. हॅलो, हे बघा मी काय आणलं. त्यात चहा प्यायचा. सो गाईस, आता मस्त करणार आहे मी पॅकिंग. तर बघू शकता तुम्ही, जेव्हा पण मी घरी येते तेव्हा, तर घरून जाताना असं मस्त फराळ मम्मी करून देते. तर सगळ्यात आधी हे एवढा डब्बा गच्च भरून पुरणपोळी केलेला आहे मम्मीने. तर मी पुरणपोळी घेऊन जाते, कारण मी मेन आली होती पाडव्याच्या दिवशी. तर मस्त पुरणपोळी केलेलं आहे. आणि हे सगळे पप्पांचे लाड म्हणू शकता किंवा पप्पांचं प्रेम. हे बघा, तर उपवासाचा चिवडा. ह्याच्यात आहे शेंगदाण्याची चटणी. तर मला मम्मीच्या हाताची शेंगदाण्याची चटणी खूप आवडते. तर शेंगदाण्याची चटणी, यात मम्मीने करून दिलेत बेसनचे लाडू. हे घरचं तूप, कारण घरचं तूप हे घरचंच तूप असतं. हा आहे फरसाणा आणि हे आहे डोनट. तर चहा आणि डोनट तर माझं ऑल टाईम फेवरेट आहे. तर एवढं सगळं खायचं सामान प्लस अजून चिवडा मम्मी पॅक करते. तर तो भाजक्या पोह्याचा चिवडा, हे सगळं मला या एका बॅगमध्ये आता बसवायची कसरत करायची आहे. सो गाईज, मी इतकी मोठी झालेली आहे तरी पण मला मम्मी येते स्टँडवर सोडायला. हा ना मम्मी, मी एकटी नाही जाऊ शकत. सो माझ्या मम्मीला कॉन्फिडन्स नाही आहे की मी एकटी जाऊ शकते आणि मी एकटी ट्रॅव्हल्स पकडून व्यवस्थित बसून जाऊ शकते. सो ती येते मला इथे स्टँडवर नाही, तर गडिंग्लजचं कसं आहे, त्याचं स्टॉप कुठे आहे, जे गेस्ट हाऊस आहे गडिंग्लजचं तिथे. तर आम्ही आता ऑटो करून जाणार आहे. माझी मम्मी, प्यारी मम्मी मेरी, मुझे छोड़ने आ रही. ओजी आहे का. आलेली आहे आमची ऑटो. चाचा म्हणणार आता वळून घेतो. तर येस, इथे आलेली आहे आमची रिक्षा.
अँड येस, ही आहे माझी बस इंदुमती. तर इंदुमतीच मी मोस्टली बुक करते. इंदुमती सीटर वरती. जा ना तू जा ना, तू जा म्हटलं. वेळ लागते तुला चालत जायला. आणि गाईज इथे तुम्ही बघू शकता, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली म्हणू शकता, मला लास्ट सीट भेटलेली आहे. तर एकदम लास्ट, आणि हे फर्स्ट टाईम एव्हर आहे की मी असं लास्ट सीटवर बसून, आता लास्ट सीटवर असून असा ट्रॅव्हल करणार आहे. अँड येस, वाजलेले आहेत 1 रात्रीचे. बस थांबलेली आहे जेवायला वॉशरूमसाठी. आणि इथं बघू शकता तुम्ही, रात्री 1 वाजलेला आहे आणि मस्त पाऊस पडतो आहे. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते का नाही, पण खरंच पाऊस पडतो आणि खूप छान थंड वातावरण झालेलं आहे. सो गाईज, वाजलेले आहेत पहाटेचे 4. जस्ट आम्ही आत्ता स्वारगेट क्रॉस केलेला आहे, तर मला पोचायला 4:30 होतील. सो 4:30ला मी असेल अकुर्डीमध्ये. आणि मग येस, वाजलेत 4:45. फायनली भेटलेले आहे ऑटो आणि मी आता जाते PGवरती. तर हा होता छोटासा व्लॉग माझ्या घरून पुण्यापर्यंत येण्याच्या ट्रॅव्हलिंगचा, किंवा होम टू पुणे म्हणू शकता, किंवा बॅक टू पुणे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये पण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.